राज्याचे अत्यंत सक्षम आणि कार्यक्षम असे पर्यावरण मंत्री माननीय रामदासभाई कदम, मुख्य सचिव श्री सुमित मलिक, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रमुख आमचे डॉक्टर अनबलगमजी, आमचे सहकारी आमदार राजपुरोहितजी, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज या दिनाच्या निमित्ताने पर्यावरण विभागाने अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये रामदासभाईंच्या नेतृत्वात पर्यावरण विभागाने अत्यंत प्रोएक्टिव्ह अशा प्रकारचं काम केलं आहे। डॉक्टर अनबलगम असतील, आता सतीश गवई असतील, अतिशय वेगानं विभाग काम करतोय आणि विशेषतः डॉक्टर पी अनबलगम यांनी IT चा उपयोग करून खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरण विभागामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे। मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं एक परिवर्तन हे पर्यावरण विभागाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणूनच रामदासभाई ज्यावेळी मला पर्यावरण विभागाच्या कार्यक्रमाला आमंत्रित करतात त्यावेळी अत्यंत सहर्ष त्या ठिकाणी मी जातो, कारण त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये समाजाकरता, महाराष्ट्राकरता काही ना काही प्राप्त होत असतं आणि म्हणून त्यांचं आणि विभागाचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज जगासमोर पर्यावरणाचं संवर्धन ही सर्वात मोठी समस्या आहे, ते आव्हान आहे। एकीकडे आम्ही विकास करत गेलो, पण हा विकास शाश्वत नव्हता। तो विकास नव्हता तर त्यातनं आम्ही विनाशाला जन्म देत गेलो आणि जो देश जेवढा श्रीमंत झाला त्या देशानं तेवढा पर्यावरणाचा ऱ्हास केला। जो देश जेवढा विकसित झाला त्या देशानं तेवढं अधिक कार्बन फुटप्रिंट तयार केलं आणि त्यातनं पर्यावरण हा एका देशाचा विषय नाही आहे। पर्यावरण हे जागतिक आहे आणि जगाच्या पर्यावरणावर त्याचा प्रचंड मोठा परिणाम हा झालेला आपल्याला दिसला। आपण खरं म्हणजे बघितलं तर भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरणाला अत्यंत मोठं महत्त्व दिलं आहे। जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टींना आपण ईश्वराचा दर्जा दिलेला आहे। आमच्या नद्यांना आम्ही ईश्वराचा दर्जा दिलेला आहे, आमच्या वनसंपदेला, आमच्या झाडांना, वृक्षांना आम्ही ईश्वराचा दर्जा दिलेला आहे, आमच्या भूमातेला आम्ही ईश्वराचा दर्जा दिला आहे। याचं कारण आमच्या पूर्वजांना हे माहिती होतं की जल, जमीन आणि जंगल या 3 गोष्टी जर नष्ट पावल्या तर आपल्यापैकी कोणीच जगू शकणार नाही। आणि आपण अद्वैत वेदांताचा सिद्धांत मानणारे लोक आहोत की ज्या सिद्धांतामध्ये पृथ्वीची, जगाची, विश्वाची एकात्मता, त्या एकात्मतेचं सूत्र आपल्याला सांगितलेलं आहे आणि ही एकात्मता व्यक्ती, समाज, विश्व, पक्षी, प्राणी, वृक्ष, जीवाणू सर्वांची एकात्मता ही त्याच्यामध्ये अपेक्षित आहे। कोणीही वेगळं नाही, आपण या सृष्टीच्या एका सूत्राचे भाग आहोत आणि हे सूत्र अव्याहतपणे चालतं। या सूत्रामध्ये एकमेकावर विसंबून राहणारी अशा प्रकारची प्रवृत्ती देखील आहे आणि आवश्यक असेल तिथे एकमेकाला नष्ट करणारी प्रवृत्ती देखील आहे। पण जी नष्ट करणारी प्रवृत्ती आहे तीही पर्यावरणाकरता आहे आणि जी एकत्रित राहणारी प्रवृत्ती आहे ती पर्यावरणाकरता आहे। अशा प्रकारचं एक अत्यंत चांगलं सूत्र हे आपल्या पूर्वजांना समजलं होतं आणि म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं संवर्धन केलं, विकास त्यांनी निश्चित केला। पण हा विकास करत असताना या विकासाचं सूत्र काय आहे ते त्यांना माहिती होतं। पण आधुनिक विज्ञानासोबत जेवढ्या वेगानं आपण पुढे गेलो, विज्ञान चांगलंच आहे, विज्ञान कधीच वाईट असू शकत नाही, पण त्यासोबत जोपर्यंत आम्ही नीडचा विचार करत नाही आणि केवळ ग्रीडचा विचार करतो, जे लागतंय ते घेतलं पाहिजे पण जे अनावश्यक आहे ते सोडलं पाहिजे। आपण नेहमी असं म्हणतो की आपलं पर्यावरण
किंवा ज्याला आपण प्रकृती म्हणतो, ही प्रकृती ही गायीसारखी आहे. गायीचं जर दोहन केलं तर गाय आपल्याला दूध देते आणि गायीचं जर शोषण केलं तर ती दूध देणं बंद करते. प्रकृतीचं असंच आहे. प्रकृतीकडनं आपण जर आपल्याला आवश्यक तेवढं घेतलं तर ती देतच राहते. पण ज्या दिवशी आपण ओरबाडणं सुरू करतो, ज्या दिवशी आपण प्रकृतीचं शोषण सुरू करतो, त्या दिवशी मात्र ती देणं बंद करते. आणि मग त्यातनं आज या शोषणातनं काय परिस्थिती तयार झाली आपण सगळे पाहतो. भाईंनी सांगितलं खरं आहे, आज आमच्या शेतकऱ्यांसमोर या समस्या आहेत. याचं कारण काय? याचं कारण वातावरणातला बदल आहे. आपल्या मुख्य सचिवांनी सांगितलं 90 दिवस आपल्याला केवळ पाऊस मिळतो. पण हे 90 दिवस जे आहेत, कधी कधी या 90 दिवसाचा पाऊस हा 40 दिवसात येतो. पण त्या 40 दिवसातल्या दिवसांमध्ये इतकं मोठं अंतर पडतं की आज पाऊस येतो 5 दिवसाचा, 10 दिवसाचा पाऊस आज येतो आणि त्याच्यानंतर 25 दिवस पाऊस येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी वाया जाते, कधी उभी पिकं वाया जातात आणि त्यातनं त्याला अडचणीचा सामना करावा लागतो. त्यातनं मोठ्या प्रमाणात डिस्ट्रेस तयार होतो आणि या सगळ्याच्या पाठीमागे पर्यावरण हाच त्यातलं मुख्य कारण आहे. आणि म्हणून आपल्या सरकारनं जल, जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टींवर अत्यंत मोलाचं काम सुरू केलं. भाईंनी ज्याचा उल्लेख केला, वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपलं जो हरित आपलं आच्छादन आहे ते वाढवण्याचा प्रयत्न आपण सुरू केला. मागच्या वर्षी आपण 5 लिम्का बुक रेकॉर्ड केले, 2 कोटी वृक्ष एका दिवशी लावले. यावर्षी 4 कोटी वृक्ष आपण लावणार आहोत. पुढच्या वर्षी 10 कोटी वृक्ष आपण लावणार आहोत आणि त्याच्या पुढच्या वर्षी 25 कोटी वृक्ष आपण लावणार आहोत. असे 50 कोटी वृक्ष. आणि हे का बरं आपण हळूहळू लावतो? तर आपण हा निर्णय केला. भाई म्हणाले ते खरं आहे की त्या खड्ड्यांमध्ये वृक्ष लावणं हे चुकीचं आहे आणि म्हणून किमान 2 वर्षाचं असल्याशिवाय वृक्ष लावायचं नाही. आणि म्हणून नर्सरीमध्ये ती वृक्ष तयार करणं सुरू केलं. 2 वर्षाचं वृक्ष जर लावलं तर जगण्याची जी काही क्षमता आणि शक्यता असते ती 90% वर असते. आणि म्हणून असे 2 वर्षाच्या खालचं वृक्षच लावायचं नाही, वेळ लागला तरी चालेल. आणि म्हणून 50 कोटी वृक्ष तयार करण्याचा कार्यक्रम हातात घेतला मागच्याच वर्षी, पण लावले 2 कोटी. आता यावर्षी आपला जो 6 कोटी वृक्ष किमान हे 2 वर्षाचे तयार असतील, त्यातले 4 कोटी आपण लावू, जमलं तर 6 कोटी देखील लावू. आणि असं करत करत हे जे वृक्ष आहेत हे नीट जगले पाहिजेत. प्रत्येक वृक्षाचं जिओ टॅगिंग झालं पाहिजे. मला आनंद वाटतो की आमच्या वनविभागाने चांगलं काम केलं आणि त्यांनी प्रत्येक लावलेल्या वृक्षाचं जिओ टॅगिंग केलेलं आहे. त्यामुळे लागलेलं वृक्ष कुठे आहे, काय स्थिती आहे त्याची आपल्याला माहिती आहे. आणि मी त्याचवेळी रामदासभाईंचं याकरता अभिनंदन करेन की हा 2 कोटी वृक्ष लागवडीचा ज्यावेळेस निर्णय घोषित झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं पर्यावरण मंत्री म्हणून माझी जबाबदारी मोठी आहे, 50,000 वृक्ष मी एकटा लावीन. आणि त्यांनी ते लावून दाखवले. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या प्रत्येकाने ही वृक्ष लागवड करून आपलं जंगल हे वाचवलं पाहिजे. आपण आज आपला वाघ वाचवतोय, त्या वाघाच्या माध्यमातून जंगलही वाचताय, जलस्रोतही वाचतायत, आपली फूड चेन इंटॅक्ट राहते. त्यामुळे एकीकडे जंगल असेल, दुसरीकडे जल असेल. आपण जलयुक्त शिवार सारखी जी योजना तयार केली, या योजनेच्या माध्यमातून निसर्गाने जो पाणलोट आपल्याला दिला आणि आपल्या हव्यासापोटी आपण ज्या पाणलोटाचं नुकसान केलं, अतिक्रमण केलं, तिथे सिल्टिंग केलं, त्या ठिकाणी घरं बांधली, काही ठिकाणी आपण बुजवून टाकले, नदी नाले ओढे, हे निसर्गाने तयार केलेलं असं चित्र होतं की जे आपल्याकरता भांडी तयार करायचं, पाणी जमिनीत घेऊन जायचं, आपल्या इथे पूर येणार नाही अशी व्यवस्था त्यातनं व्हायची, ते सगळं आपण नष्ट केलं. आज त्याच पाणलोट क्षेत्राला पुन्हा रिक्लेम करण्याचं काम आपण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करतोय. आणि पर्यावरणाने जे दिलं होतं ते जसंच्या तसं परत केल्याबरोबर आपण मागच्या वर्षी बघितलं की थोडा चांगला पाऊस आल्याबरोबर सगळ्या या वॉटर स्ट्रक्चर्सनी इतकं पाणी जमिनीत नेलं की आता उन्हाळ्यात देखील तुम्ही मराठवाड्यावरनं हेलिकॉप्टरने चक्कर मारली तर तुम्हाला सगळीकडे पाणी दिसत आहे. ज्या मराठवाड्यामध्ये पिण्याचं पाणी नव्हतं किंवा ज्या लातूर जिल्ह्यामध्ये 500 टँकर्स हे रोज चालत होते, यावर्षी एकही टँकर त्या ठिकाणी लागला नाही. अशा प्रकारची व्यवस्था निसर्ग फार लवकर परत देतं. निसर्ग तुम्ही मागाल तेवढ्या वेगानं ते परत देतं, फक्त त्याचं संवर्धन करावं लागतं. त्यामुळे जल, जंगल आणि जमिनीच्या संदर्भात देखील आता आपण नवीन योजना आणली आहे, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार. आपल्या गाळामध्ये, आपल्या राज्यामध्ये आपण जर विचार केला तर आपण पाणी अडवा, पाणी जिरवा म्हणतो, पण पाणी अडवासोबत माती अडवा हाही कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. आपलं चांगलं सॉईल सगळं हे पूर्ण वाहून जातं आणि उरलेलं जे सॉईल आहे ते आपण केमिकल टाकून टाकून खराब करतो. पण त्याचवेळी हे जे सगळं हा गाळ, ही जी माती, हे सगळं सॉईल जे
तलावांमध्ये गेलाय, हे जर त्या ठिकाणून काढलं आणि हे शेतकऱ्याच्या शेतीमध्ये टाकलं तर 4-5 वर्ष तर त्याला रासायनिक खतांचा फारसा वापरच करावा लागत नाही, इतकं चांगलं सॉईल आहे. त्याच्यामुळे आता आपण जवळजवळ 54,000 तलावातला गाळ काढून तो गाळ हा आपण शेतकऱ्याच्या शेतीमध्ये टाकतोय. पाण्याचे साठे वाढतील, त्यासोबत आपलं सॉईल परत येईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात भूसुधार देखील होईल. आणि म्हणून जल, जमीन आणि जंगल या तिन्ही बाबींवर अत्यंत चांगलं काम आपल्या राज्य सरकारने सुरू केलं आहे. आणि त्यासोबत मी पर्यावरण विभागाचं याकरता अभिनंदन करेन की नवनवीन बेंचमार्क्स तयार करून आता आपण बघितलं स्टार कॅटेगरी असेल, उद्योगांच्या संदर्भातल्या स्पर्धा असतील. मी उद्योगांचं अभिनंदन करतो की मला असं वाटतं, आपण नेहमी म्हणतो की समाजाला परत केलं पाहिजे. समाजाला परत केलं पाहिजे म्हणजे केवळ पैसा नाही, समाजाला पैशापेक्षा मोलाचं जर काही आपण परत करू शकतो तर जेवढं आपलं कार्बन फुटप्रिंट आपण एलिमिनेट करू ते सगळ्यात मोठी देण ही आज समाजाला आहे. कारण तुमचा पैसा हा महत्त्वाचा आहेच, पण तो वर्षभर पुरेल. पण तुम्ही जेवढं कार्बन फुटप्रिंट कमी करून पर्यावरणाचं संवर्धन कराल ते हजारो वर्ष पुरेल. त्यामुळे हजारो वर्षाचं कॉन्ट्रीब्युशन आज जे उद्योग या ठिकाणी देत आहेत त्यांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. त्या स्वागताकरता त्यांनी जे काम केलं आहे त्यातनं इतरांनी देखील आम्ही अतिशय पर्यावरणपूरक अशा प्रकारचा उद्योग कसा चालू याचा विचार आपण केला पाहिजे. आमच्या महाडच्या MIDCच्या लोकांनी जी काही त्या ठिकाणी STP तयार केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लॅन्ट तयार केलेला आहे की ज्याच्या माध्यमातून सगळं इंडस्ट्रियल एफ्लुएंट हे ते नीट ट्रीट करतात आणि सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा त्यांनी अवलंब केला आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो. आज आमच्या ज्या एकांकिका स्पर्धा आणि त्यातनं पर्यावरणाकरता जागृती केली त्या सर्व आमच्या कलावंतांचं देखील, विद्यार्थ्यांचं देखील मी अभिनंदन करतो. आणि विशेषत्वाने ज्या नगरपालिकांना या ठिकाणी आज आपण पुरस्कृत केलं त्यांनी उत्तम काम केलं आहे. कारण हे काम एका विभागाचं नाही आहे, पर्यावरण हे आपलं सगळ्यांचं आहे. प्रत्येकाने आपला खालीचा वाटा उचलला तर आपण पर्यावरण उत्तम करू शकतो. आणि म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि आज या निमित्ताने आपल्याला विनंती करतो की आपण सगळे केवळ आपल्या मनाशी एवढीच शपथ घेऊया की माझ्या जीवनामध्ये मी जेवढं कार्बन फुटप्रिंट तयार करतो त्यापेक्षा जास्त ते कमी करण्याकरता मी प्रयत्न करेन. आणि खऱ्या अर्थानं आपण जर समाजाला काही दिलं अशा प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये तयार करायचा असेल तर आपल्या जीवनात आपण किती कन्झ्युम केलं आणि किती कन्झर्व केलं, किती आपण त्यामध्ये घेतलं आणि किती परत केलं याचा हिशोब लावा. परत केल्याचा हिशोब जर जास्त असेल तर आपलं जीवन सार्थकी आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं जीवन सार्थकी लागावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.